अकोला शहर में जलापूर्ति विभाग और बिजली विभाग के अंतर्गत पिछले कुछ महीनों से अनियमितताएं सामने आ रही हैं। नागरिकों द्वारा आम आदमी पार्टी से बार बार शिकायत करने के बावजूद विभाग द्वारा दूषित पानी की आपूर्ति जारी है, जिससे नागरिकों के स्वास्थ्य को खतरा है। इस मुद्दे पर शिवसेना ने पानी के बिल की होली जलाते हुए और अधिकारियों को दूषित पानी की बोतलें भेंट कर विरोध जताया है। अकोला में जिन उपभोक्ताओं ने 6 महीने पहले नल कनेक्शन लिया था और अब तक उन्हें पानी नहीं मिला, उन्हें पिछले 5 साल का बिल भेज दिया गया है। इस पर शिंदे सेना ने नल के बिलों की होली जलाकर जलापूर्ति विभाग और प्रशासन पर सवाल उठाए। जिला प्रमुख अश्विन नवले ने नागरिकों से अपील की है कि जब तक सुधारित बिल नहीं मिलता वे अपना बिल न भरें। इस विरोध में कई शिवसेना पदाधिकारी भी मौजूद थे। अब देखना यह है कि प्रशासन इस मुद्दे पर क्या कदम उठाता है। इस विरोध प्रदर्शन में पार्टी पदाधिकारी के साथ बड़ी संख्या में कार्यकर्ता और नागरिक भी शामिल हुए। नेमकं अकोला महानगरपालिकेमध्ये अमोलजी डोळफळे अधीक्षक आहेत आणि त्यांच्याकडे 3 विभागाचं काम आहे। विद्युतचं काम आहे, पाणी पुरवठ्याचं आहे, नगर सचिवचं आहे आणि अशाच त्यांनी गेले 1 महिन्यापासून आपण पाहतो की पुऱ्या शहरात दूषित पाणी येऊन राहिलं, ज्याच्यामुळे आरोग्याचा लोकांना खूप धोका आहे। अनेक लोक दवाखान्याच्या चक्रा त्याच्यामुळे मारून राहिले आणि वारंवार सांगून सुद्धा जर त्यांच्या लक्षात येत नसेल तर त्यांच्याच्याने तो कार्य झेपल्या जात नाही। 3 विभाग त्यांच्याकडे झेपल्या जात नाही। आज त्यांच्याकडे गेलो, त्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेस असं खराब पाणी येणार नाही आणि विषय हा बिलाचा आहे। ज्या बिल 120 रुपये महिना, काही भागाला 60 रुपये महिन्याच्या हिशोबाने तिथं 90 1 लाख रुपये बिल दिले। आज या बिलाची होळी करून आणि डोळफळे साहेबांनी सांगितलं की आम्ही ते बिल जे आहेत ते नाही देणार, आता सुधारित बिल देऊ, जेणेकरून लोकांना जो भूदंड आहे तो जो व्यवस्थित जो आहे त्याच पद्धतीने दिला जाईल। डोळफळे साहेबांनी ते मान्य केलं आणि आम्ही आयुक्तांना सुद्धा आता ते पत्र देऊन राहिलो की यांच्याकडे जे 3 विभागाचे जे कार्य आहे यांना झेपेल एवढंच काम त्यांना देण्यात येईल।